आणखीन एक धमाका, क्या बात आहे. लॉंग अँड स्ट्रॉंग स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला पाठवलंय त्या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर सिक्सर प्लॉट मध्ये. सार्थक मात्रेचा धमाका. 39 वरती पोहोचलाय जय गिरोबा देव जोहे संघ. मैदानाच्या आतमध्ये सध्याची जोडी उभी आहे सिद्धेश आणि सार्थकी A1 जोडी या संघाची आणि वैयक्तिक 29 वरती खेळतोय सार्थक हा खेळाडू. तिरंगा चषक नाईट स्पर्धेमध्ये 3 षटकांच्या सामन्यामध्ये विध्वंसक अर्धशतक पाहिलं होतं आम्ही चैतन्य पाटील टाकीगाव या खेळाडूचा. 63 धावा केल्या एकट्याने. संघाची धावसंख्या 78 होती आणि त्याने फास्टेस्ट 50 मारली होती 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. 63 धावांची इनिंग. आता या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? अजून 21 धावा बनवायच्या सार्थकला. 11 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. धावसंख्या स्कोअर कार्डवरती आपण जर पाहिली तर तब्बल 39, 39 एकच सिंगल या ओव्हरमध्ये या खत इनिंगमध्ये. अन्यथा सर्व चौकार षटकारची भाषा फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल चौकार षटकाराने डील केले फलंदाजांनी आणि 39 वरती पोहोचलाय. या वेळेला बॉलने उंची घेतली, अंतर कापेल का? कदाचित बॉल जाईल, कदाचित नव्हे तर गेलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत हाय अँड हँडसम हा फटका पाहिला सार्थक मात्रेचा. चांगल्या पद्धतीने खेळला हा खेळाडू. मागचा बॉल पायात टाकला ओव्हरपी, त्याच्यावरती ऑन साइडला फटका. यानंतर थोडासा आउट साइड ऑफ स्टंप यॉर्क करायचा होता, त्याच्यावरती लॉंग ऑफला फटका. बॉलच्या मेरिटनुसार खेळतोय. 35 वरती वैयक्तिक खेळतोय. एका बाजूला 45 धावा या धाव फलकावरती आहेत. मुपेशने 10 धावा केल्या 5 बॉलमध्ये. त्यानंतर वैयक्तिक 35 वरती खेळतोय सार्थक. फुल टॉस वन्स अगेन. एका मॅच मध्ये 2 वेळा सलग 3 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय सार्थक मात्रे या फलंदाजाने. क्या बात आहे. 2 वेळा सलग 3 षटकार. मागच्या ओव्हरमध्ये दीक्षितच्या अगेन्स्ट, या ओव्हरमध्ये जयच्या अगेन्स्ट आणि 50 अप 51 धावा जय गुरुबा देव जोहे संघाची स्कोर कार्ड वरती आली आणि वैयक्तिक 41 वरती खेळतोय सार्थक मात्रे हा खेळाडू. अपकमिंग स्टार फ्युचर ऑफ पेन टेनिस क्रिकेट सार्थक नारायण मात्रे. त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कमालीची फलंदाजी. 8 चेंडूमध्ये 41 धावांचं योगदान या खेळाडूने दिले, ज्यामध्ये जवळजवळ 6 षटकार, 1 चौकार 1 सिंगल रन आपण पाहिली. 8 बॉल 41, 500च्या वर स्ट्राईक रेट आहे पर बॉल मागे सार्थकचा. सलग 3 बॉल 3 षटकार जयच्या अगेन्स्ट पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आणखीन एक धमाका, सलग 4था. पाचवा षटकार सलग आपण पाहताय. सचिन नाईक धारावी क्रिकेट संघाचे कॅप्टन या स्पर्धेचा आनंद घेत असताना तुम्हाला 24 ला खरं तर त्या ठिकाणी धारावी संघ जोहेच्या स्पर्धेमध्ये अटल करंडक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यांचा मनापासून आभार. आणि वैयक्तिक 10 बॉल 53 धावा जोरदार डायव्हर सार्थक साठी. अनबिलिव्हेबल इनिंग साकारली या खेळाडूने. क्या बात आहे. खूप चांगली फटकेबाजी. जर आणखीन एक षटकार आला तर मात्र रेकॉर्ड होईल. 6 बॉल 6चा जयच्या अगेन्स्ट आणि हा रेकॉर्ड चर्चेमध्ये राहील. आज पेनचे बरेच चाहते पाहत असतील, या स्पर्धेचा आनंद घेत असतील. त्यांच्यासाठी मात्र हा आनंदाचा क्षण आहे. ज्या खेळाडूने मात्र सलग 5 षटकार मध्ये शेवटच्या बॉलचे षटकार येईल का? यस, क्या बात आहे. हे कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. खेळाडू होती बघा, कमी वयाचा जरी असला तरी सार्थक पूर्णपणे मॅच्युअर्ड झालाय आणि त्याने मात्र या बॉलला सन्मान दिलाय. त्याने मारला असता षटकार, परंतु गोलंदाज देखील जे आहे त्याच्याकडे देखील गुणवत्ता आहे. तुम्हाला क्षण आठवला असेल जेव्हा घोट्याने मारले होते नशीब नाईकच्या अगेन्स्ट 5 षटकार, तेव्हा घोट्याने लास्ट बॉल कलव्या संघाचा खेळाडू रायगड भूषण